समोसा, लाडू, जिलेबी हे खाद्यपदार्थ सर्वांच्याच आवडीचे आहेत. जिभेला चमचमीत लागणारे समोसे, लाडू आणि जिलेबी खाताना खवय्ये जरा देखील विचार करत नाहीत. मात्र स्वादिष्ट लागणारे हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. अनेकांना हे पचणार नाही. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत गंभीर इशारा दिलाय. पाहूयात. समोसा, जिलेबी खात असाल तर सावधान. स्मोकिंग इतकाच समोसा, जिलेबी धोकादायक. साखर आणि तेल बनतंय नवीन तंबाखू. पावसाळ्याच्या दिवसात ऑफिसमध्ये मित्रांच्या पार्टीत गरमागरम समोसा आणि जिलेबी खायला कुणाला आवडत नाही. नुसतं जिलेबी आणि समोसा नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण आता तुम्हाला हा मोह सोडावा लागण्याची शक्यता आहे. कारण जिलेबी, लाडू, समोस्याचं अतिसेवन धोकादायक ठरू शकतं असा इशारा देण्यात आलाय. तसंच सर्व केंद्रीय संस्थांसाठी एक आदेशही दिलेला आहे. त्यानुसार केंद्रीय संस्थांच्या कॅन्टीनमध्ये आता तेल आणि साखर बोर्ड लावणं बंधनकारक असणार आहे. या बोर्डवर खाद्यपदार्थांमध्ये किती साखर, तेल किंवा ट्रान्स फॅट आहे हे लिहिलं जाईल. जसं सिगारेटच्या पॅकेटवर धूम्रपान आरोग्यास घातक आहे असं लिहिलेलं असतं, अगदी तशीच इशारा देणारी सूचना समोसा, वडापाव, जिलेबी आणि लाडूच्या पॅकेटवर असणार आहे. आतापर्यंत तंबाखूजन्य पदार्थांवर धोक्याचा इशारा देणाऱ्या सूचना असायच्या. आता तळलेल्या आणि गोड पदार्थांबाबत असा इशारा फलक लावण्यास सांगून सरकार लोकांना आरोग्याच्या दृष्टीनं सजग करून पाहत आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये सतर्कता वाढेल अशी प्रतिक्रिया कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी दिली आहे. एका पाणठेल्यावर किंवा जिथे तंबाखू भेटतो तिथे एक मोठा फोटो असतो की तंबाखूने काय होतो. त्याचप्रमाणे एक समोसाचा फोटो लावून तिथे खाली लिहिला जाईल की याच्यात किती ग्राम शुगर फॅट आहे. एक जिलेबी किंवा कुठलाही स्वीट तिथेचा फोटो लावून त्यात लिहिला जाईल किती शुगर आहे. एक नॉर्मल माणसाला, मेलला 35 ग्राम शुगर पर डे पाहिजे असतं आणि एक नॉर्मल फिमेलला 25 ग्राम शुगर पर डे पाहिजे असतं. याच्यापेक्षा एक्स्ट्रा जेही जातो तो हार्मफुलच असतो. तर जर मला दिसलं की मी एवढा समोसा, एवढा शुगर खातोय, एवढा फॅट घेतोय, तर कुठे ना कुठे मला त्याचा फरक पडेल. देशात लठ्ठपणा हा एक गंभीर प्रश्न बनत चाललाय. एका रिपोर्टनुसार 2050 पर्यंत 44 कोटी भारतीय लठ्ठपणाची शिकार होणार आहेत. लहान मुलांमध्येही लठ्ठपणा झपाट्याने वाढतोय. लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतोय. चुकीची जीवनशैली, फास्ट फूड, व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणात वाढ होते. लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी निरोगी जीवनशैली, चौरस आहार गरजेचा आहे. आज इंडियामध्ये किंवा 2050 मध्ये इंडियामध्ये 50 करोड लठ्ठ लोक राहतील. म्हणजे आपले 30% पॉप्युलेशन लठ्ठ राहील. लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी, आणि यानंतर होतो बीपी, शुगर. मग बीपी, शुगरमुळे हार्ट अटॅक, ब्रेन अटॅक, किडनी फेलियर, इव्हन कॅन्सरही होतो. तर हेच जर सायकल आपल्याला ब्रेक करायची आहे तर आम्हाला लोकांना अवेअर केलं पाहिजे की तुम्ही जे खात आहे ते किती अनहेल्दी आहे आणि किती प्रमाणात अनहेल्दी आहे. सरकार फास्ट फूडवर थेट बंदी न आणता तेल आणि साखर बोर्ड लावून आपल्याला सजग करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे आपणही वेळी सावध व्हायला हवं आणि आरोग्यास घातक ठरू पाहणारे पदार्थ खाणं टाळायला हवं. नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.